आजची ही रेसिपी खूप हेल्दी आहे, झटपट होणारी आहे आणि स्पेशली मुलांना आवडणारी आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांना टिफिनला देऊ शकता, सकाळी झटपट नाश्त्याला बनवू शकता किंवा 4 वाजता छोट्याशा भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। अगदी थोड्या वेळामध्ये चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। ही मुगाची डाळ 2 ते 3 तास मी भिजत घातली होती। जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला बनवायचं असेल तर रात्रीच भिजत घाला, म्हणजे छान अशी भिजेल। त्याच्यानंतर मुगाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची, जास्त पाणी न टाकता आपल्याला ही मुगाची डाळ वाटून घ्यायची। त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी रवा टाकलेला आहे आणि मिक्स करून साईडला ठेवलेला आहे। त्याच्यानंतर एक प्युरी बनवून घ्यायची, कांदा मिरची आणि मी इथे टोमॅटो टाकून छान एक प्युरी बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे एका कढईमध्ये, खाली पाणी टाकलेलं आहे आणि स्टीम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाहू शकताय 5 मिनिटं स्टीम झाल्यानंतर हे पाहू शकताय रेडी झालेलं आहे। अशाच प्रकारे सगळं मी बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक तडका द्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण छान टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, कांदा वगैरे टाकून ती टाकायची आहे। त्याच्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहेत, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट वगैरे ते मसाले मिक्स करून आपल्याला हे टाकायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला तुम्ही छान स्मॉल इडली म्हणू शकता, काहीही म्हणू शकता, नक्की ट्राय करा आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे। सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा, खाली लिंक देते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मस्त अशी रेसिपी ट्राय करा आणि प्लीज मग जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल।